सराव संच 4.2 पहिला प्रश्न म्हणजे एकच प्रश्न याच्यात दिलेला की खाली दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतीबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा. आता असे 10 प्रश्न आहेत, 10 पैकी 8 इथे राहिले म्हणून 8 लिहिले. 2 क्वेश्चन आपण हे झाल्यानंतर आपण बघूया. तर पहिला आहे 1 1 1 1 1. त्या पुढचे 3 नंबर लिहा. 1 1 1 आहे आणि पुढचे 3 नंबर आपल्याला लिहायचे आहेत. आता इथे आपल्याला ओळखायचं फक्त की काय केलेलं आहे. आकृतीबंध म्हणजे कशा पद्धतीने इथे कोणत्या संख्या दिल्या. तर पहिली गोष्ट म्हणजे इथे फक्त 1 1 1 अशा संख्या दिलेल्या आहेत. जर आपण ॲडिशनची चर्चा केली किंवा तर 0 प्रत्येकामध्ये ॲड केलं असं समजा. याच्यामध्ये 0 ॲड केलं तर 1 येणार, याच्यामध्ये पण 0 ॲड केलं तर 1 असं. मग त्यानुसार दिलेल्या आहेत संख्या 1 1. मग पुढच्या पण संख्या काय येतील 1 1 आणि 1. मग त्यानुसार पहिल्या 3 नंबर येणार 1 1 आणि 1 तेच नंबर येतील. ओके, पहिला झाला. दुसरा आता इथे बघा आकृतीबंध व्यवस्थित बघा 1 2 3 4 5 6 असं म्हणजेच काय लिहिलं तिथे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या धन असतात, त्यानुसार इथे नैसर्गिक संख्या लिहिली आहेत. म्हणजे हा नैसर्गिक संख्या पुढे काउंट करत जायचं आणि पुढच्या 3 नंबर तुम्हाला लिहायचे आहेत. मग 1 2 3 4 5 6 7. 7 नंतर काय येतो 8, नंतर 9 येणार आणि नंतर 10. ओके, त्यानंतर मग क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे 1 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9. म्हणजे 1 नंतर 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9. म्हणजेच ह्या ज्या संख्या आहेत, जसं इथे आपण काय पाहिलं की ह्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत. ओके, नैसर्गिक संख्या. तसं ह्या इथे ज्या नंबर दिले आहेत ह्या काय आहेत विषम नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या परंतु त्या कशा आहेत विषम आहेत. म्हणजे 1 नंतर 3 3 नंतर 5 5 नंतर 7 7 नंतर 9. 9 नंतर विषम संख्या कुठली येते 9 नंतर कुठली येते 11. बरं, 11 नंतर कुठली येणार 13. 13 नंतर कुठली येणार 15. ओके, तर असं किंवा 2 2चा फरक आहे प्रत्येक ह्या जे संख्या द्या त्यामध्ये 2 2चा फरक आहे. 2 2 ॲड करत गेला तरी पण तुम्हाला ती संख्या मिळते. समजा पुढची संख्या करायची जसं की 1 मध्ये 2 प्लस करा किती मिळेल 3. 3 मध्ये 2 प्लस करा किती मिळेल 5. मग असं काढा. किंवा ज्याला माहिती आहे की त्या नैसर्गिक संख्या आहेत त्यानुसार मग काय करायचं आहे विषम संख्या आहेत, मग त्यानुसार विषम संख्या पुढे काय करायचं लिहत जायचं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये दिला आहे 2 4 6 8 10 12. आता हे बघूनच लगेच माहिती पडते ह्या काय आहेत समनैसर्गिक संख्या आहेत. बरोबर, म्हणजे कुठल्या संख्या आहेत ह्या समनैसर्गिक संख्या आहेत. बरोबर, मग समसंख्या 2 नंतर 4 येते, 4 नंतर 6 6 नंतर 8 नंतर 10 नंतर 12 12 नंतर कुठली येते ओके बोलले ते चालेल. नंतर मग 16, त्यानंतर काय येईल 18. तसे 2चा पाडा आपण असो. त्यानुसार ह्या काय आहेत ह्या समसंख्या आहेत म्हणून समसंख्या पुढच्या आपण 3 लिहिली आहेत. किंवा इथे सुद्धा जर तुम्हाला पुढची संख्या काढायची आहे तुम्ही काय करू शकता बघा प्रत्येकामध्ये 2 ॲड केले. जसं की 2 + 2 बरोबर 4 4 आलंय. पुन्हा 4 + 2 बरोबर 6. पुन्हा 6 + 2 बरोबर 8. तर असं 2 2चा फरकने सुद्धा तुम्ही ती संख्या काढू शकता. जसं इथे विषम संख्या 2 2च्या फरकने काढली तशीच समसंख्या सुद्धा 2 2च्या फरकने आपल्याला काढता येते. ओके, म्हणून या 3 संख्या मिळाल्या आपल्याला 14 16 आणि 18. सो प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय आहे 1 3 नंतर 6 नंतर 4 नंतर 15 नंतर 21 आहे. तर ह्या पुढची संख्या कशा आली म्हणजे 1 नंतर 3 कसं आलं 3 नंतर 6 येते 6 नंतर डायरेक्ट 10. म्हणजे आपल्याला 3 3चा जर फरक समजला तर इथे 2चा फरक आहे इथे 3चा आहे. प्रत्येक ठिकाणी काय फरक वेगळा आहे. बरोबर, म्हणून काय करायचं आपल्याला ज्या नैसर्गिक संख्या इथे कितीचा फरक आहे 2चा आहे. मग 1 + 2 बरोबर 3 आलंय. मग 3 + 3 बरोबर 6 आले. याचा अर्थ इथे 2 ॲड केले इथे 3 ॲड केले. मग पुढच्या वेळेला काय करायचंय 4 ॲड करायचंय. मग 6 + 4 बरोबर 10. पुन्हा बघा 10 + 4 बरोबर 10 + 5 बरोबर 15. बरोबर, आता 5 ॲड केलं 5 नंतर किती ॲड करणार 6. मग 15 + 6 बरोबर 21. याचा अर्थ 2 ॲड केल्यानंतर 3 केल्यानंतर 4 केल्यानंतर 5 आणि 6. मग आपल्या पुढची संख्या कुठली ॲड करायची आहे 7. त्यानंतर करायची 8. त्यानंतर करायची 9. मग आता 21 मध्ये किती ॲड करायचं आपल्याला 7 किती होतील 28. म्हणजे ही संख्या येईल 28. ओके, 28 मध्ये किती ॲड करायचं आहे 9. इथे किती ॲड केले
28 मध्ये किती ऍड करायचं आहे? 8. ओके, 28 मध्ये 8 ऍड केलं किती होईल? 36. ओके, आता 36 मध्ये किती ऍड करायचं आहे? 8 ऍड केल्यानंतर किती करायचं आहे? 9. ओके, 36 मध्ये 9 ऍड केले किती येतील? 45. असं मग इथे येईल तुमचं 36 आणि इथे येईल 45. या पद्धतीने ह्या 3 संख्या आपल्याला मिळतात की एक पुढचा संख्या त्यानुसार नैसर्गिक संख्या काय करत गेलो आपण? ऍड करत गेलो. ओके, लक्षात आलं? त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्ही पाहिलं तर बघा 1 आहे, 1 नंतर 4, त्यानंतर 9 दिले, 9 नंतर 16 दिले, 16 नंतर 25 दिले. ओके, म्हणजे आता इथे तुम्ही काय ऍड करू शकत किंवा गुणाकार करू शकत नाही. तर इथे काय दिले व्यवस्थित जर बघितलं ना तर इथे दिले नैसर्गिक संख्यांचा वर्ग. ओके, काय घेतले इथे? वर्ग घेतले, स्क्वेअर. ओके, वर्ग घेतले. बघा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. ओके, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 असे घेतलेले आहेत आणि 6 चा वर्ग 36 हे इथे दिलेले आहेत. मग आता 1 चा झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 झाला. आपल्याला काय घ्यायचं आहे? पुढे 3 घ्यायचे आहेत ना, म्हणजे 7 चा वर्ग, 8 चा वर्ग आणि 9 चा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे. मग 7 चा वर्ग किती येईल? 49. नंतर 8 चा वर्ग किती येईल? 64. नंतर मग 9 चा वर्ग किती येईल? 81. म्हणजे आपल्या ह्या 3 संख्या आपल्या पुढच्या मिळतील. काय? 49, 64 आणि 81. ह्या पुढच्या 3 संख्या म्हणजेच काय आहेत? वर्ग आहेत, संख्यांचे वर्ग. ओके, प्रश्न क्रमांक 7 काय आहे? 1, 8 नंतर 27, 64 आणि 125. म्हणजे इथं ज्या संख्या दिल्यात ना हे दिलेत नैसर्गिक संख्यांचे घन. काय दिलेत? नैसर्गिक संख्यांचे घन दिलेले आहेत, म्हणजे घन काढलेले आहेत. जसं 1 चा घन किती असतो? 1. 2 चा घन किती येतो? 8. 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125. आता आपले पुढचे 3 काढायचे आहेत. मग आपल्याला घ्यायचं आहे 6 चा घन. 6 चा घन किती येईल? 216 आहे 6 चा घन. तुम्ही 6 गुणिले 6 गुणिले 6 अशा पद्धतीने ते काढायचं आहे. ओके, किती येईल? 216 तुम्ही काढून बघू शकता. त्यानंतर 7 चा घन. जर तुम्हाला पाठ असेल तुम्ही लिहू शकता, पाठ नसेल तर मग वहीवरती गुणाकार करून घन काढायचं. घन म्हणजेच काय? एका संख्येचा किती वेळा गुणाकार? 3 वेळा. मग 7 चा घन किती येतो? 343. नंतर मग तिसरी संख्या म्हणजे 8 चा घन. 8 चा घन किती येतो? 512. तर मग हे 3 घन पुढच्या संख्या आपल्याला मिळणार आहेत. तर मग याच्या पुढे येणार आहे 216, त्यानंतर 343 आणि त्यानंतर येईल 512. अशा या पुढच्या 3 संख्या तुम्हाला मिळतील. ओके, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघ व्यवस्थित तुम्ही पाहिलात, बरेच मुलं इथे कन्फ्यूज होतात की काय केले. तर निरीक्षण जर तुम्ही ह्या संख्यांचा केलं, एक पॅटर्न म्हणजे एक सिक्वेन्स आहे ही, त्या सिक्वेन्समध्ये कशा पद्धतीने तिथे संख्या ऍड केल्या आहेत किंवा मल्टिप्लाय केले की वजा केले हे आपल्याला बघायचं आहे. तर इथे जर व्यवस्थित आपण पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की पुढची संख्या मिळवण्यासाठी आधीची संख्या त्याच्यामध्ये ऍड केली. बघा व्यवस्थित, 1 मिळवण्यासाठी काय केले? शून्यामध्ये काय मिळवला? 1. बरोबर. आता पुढचा 1 मिळवण्यासाठी 1 च्या आधीची संख्या काय केली? त्यामध्ये ऍड केलंय, शून्य ऍड केला. आता 2 मिळवण्यासाठी 2 च्या आधीची संख्या कुठली आहे? 1 आहे. बरोबर. म्हणजे नाही, एक पुढची 2 मिळवण्यासाठी आधीची संख्या दोघांची बेरीज केली. बरोबर. मग आता त्याच्या पुढची 2 च्या पुढची संख्या किती आहे? 3. मग 3 मिळवण्यासाठी आधीच्या संख्येमध्ये त्याच्या आधीची संख्या काय करायची? ऍड. प्रिव्हियसच्या प्रिव्हियस नंबर ऍड करायची पुढचा नंबर काढण्यासाठी. म्हणजे TN समजा जी सिक्वेन्स असते किंवा शेडी असते ती, आता इथे तुम्हाला अजून शेडने दहावीला तुम्हाला येईल, परंतु पुढची सिक्वेन्स किंवा पुढची शेडी काढण्यासाठी, पद काढण्यासाठी आधीच्या पदामध्ये त्याच्या आधीच्या पदामध्ये त्याच्या आधीचा पद काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ओके, सो मग आता 1 मिळवण्यासाठी 1 मध्ये 0 ऍड केलंय.
बघा हा 1 मिळवण्यासाठी ह्या 1 मध्ये हा 0 ऍड केलाय, बरोबर. मग आता 2 मिळवण्यासाठी, हे 2 मिळवण्यासाठी ह्या 1 मध्ये त्याच्या आधीचा 1 म्हणजे आधीचे 2 नंबर काय करायचे तुम्हाला प्लस करायचे, आधीच्या 2 नंबरचा ऍड करायचा आहे. चल मग आता 2 मिळवण्यासाठी 1 प्लस 1 केला, काय 2 मिळालं. आता 3 मिळवण्यासाठी 2 प्लस 1 आधीचे 2 नंबर काय करायचे ऍड करायचे त्याच्यामध्ये. ओके, सो आता हे सगळे नाही सांगायचे, 2 पासून आपण सांगतो, आधीचं नाही सांगतो तुम्हाला. 2 जो आहे 2 कसं काढलंय तर 1 हा त्याच्या आधीचा नंबर त्याच्या प्लस त्याच्या पण आधीचा प्रिव्हियस नंबर असं मिळवलंय. आता 3 मिळवण्यासाठी काय केलंय तर 3च्या आधी कुठला नंबर आहे प्रिव्हियस आधी नंबर कुठला आहे 2, त्याच्यामध्ये त्याच्या पण आधीचा नंबर काय केलाय प्लस केलाय. हे झाले 3, बरोबर. आता पुढे जे किती मिळवले 5. आता 5 मिळवण्यासाठी काय केलंय 5च्या आधी कुठला नंबर आहे 3, त्याच्या पण आधीचा नंबर 2, म्हणजे आधीचे 2 नंबर काय केलेत तिथे ऍड केलेत. ओके, 8 मिळवण्यासाठी 5 आणि 3 ऍड केले. 13 मिळवण्यासाठी काय केले 8 आणि 5 यांना ऍड केले. 21 मिळवण्यासाठी काय केले 13 आणि 8 त्यांना ऍड केले, बरोबर. मग तसं आता पुढच्या आपल्याला काय मिळवायचे आहेत 3 संख्या मिळवायच्या आहेत. मग आता तुम्हाला करायचं की ह्या 2 संख्याला ऍड करायचं म्हणजे तुम्हाला पुढच्या संख्या मिळणार आहेत. पुढची संख्या कशी काढणार आपण तर 13 अधिक 21, 13 अधिक 21 किती येईल 3 आणि 1 4, 2 आणि 1 3 किती येईल 34, किती येईल 34, बरोबर. आता त्याच्या पुढची संख्या मिळवायची आहे तर ह्या 2 नंबरना ऍड करायचं. पुढच्या काय होणार आहेत मग 21 अधिक 34, 4 आणि 1 5, 3 आणि 2 5 म्हणजे किती येणार आहे 55, बरोबर. आता त्याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी ह्या 2 नंबरना काय करायचं आहे तुम्हाला ऍड करायचं आहे. सो 34 अधिक 55, 5 आणि 4 9, 5 आणि 3 8 म्हणजे किती येईल 89. ओके, अशा या 3 संख्या मिळतात. म्हणजे पुढच्या 3 संख्या करण्यासाठी आपल्याला ओळखायचं की काय तिथे केलेलं आहे. ओके, हे प्रश्न 1 2 3 4 5 6 7 8. आता आपल्याला बघायचं प्रश्न क्रमांक 9. तर प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय आहे बघा दिलेल्या संख्या 1 2 4 6 8 16 32 64. जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर या संख्यांमध्ये काय केलेलं आहे 2 2 ने त्या जे येणाऱ्या संख्येला 2 ने काय केलंय मल्टिप्लाय केलंय, गुणलंय. म्हणजे पुढच्या संख्या येण्यासाठी आधीच्या संख्येला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणायचं आहे. मग आता पुढची संख्या बघा 1 ला कितीने गुणलंय 2 ने, सॉरी मार्कर चुकीचा घेतला. 2 करण्यासाठी 1 ला गुणलंय 2 ने किती आलं 2, बरोबर. आता 4 साठी 2 ला परत 2 ने गुणायचं किती येईल 4, हे बघा 2 ने गुणलंय. तसंच त्या आधीच्या संख्येला म्हणजे आधीचे प्रिव्हियस नंबर आहे Tn-1 म्हणजे आधीचा जो टर्म आहे आधीची जी पद आहे त्याला प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं म्हणजे पुढचा पद मिळेल. मग 4 ला 2 ने गुणा 8 मिळेल, 8 ला 2 ने गुणा 16, 16 ला 2 ने गुणा 32, 32 ला 2 ने गुणा किती होईल 64. या पद्धतीने आपल्याला आता पुढे 3 संख्या काढायच्या आहेत. मग 64 गुणिले 2 किती होईल 128, 4 दुणे 8 आणि बेसक 12. आता 128 ला 2 ने गुणायचं. ओके, 128 2 ने गुणलं 82 16 त्याचा गेला 1. ओके, त्यानंतर 2 दुणे 4 आणि 1 5 आणि 2 1 2 256. आता त्या पुढची संख्या काढायची आहे तिसरी म्हणजे 256 ला कितीने गुणायचं आहे परत 2 ने गुणायचं. बेसक 12 हातचा गेला 1, 2 पंचे 10 आणि 1 11 हातचा गेला 1, 2 दुणे 4 आणि 1 5, 512. ओके, म्हणजे पुढच्या 3 संख्या काय आहेत तुम्हाला 128 256 आणि 512 अशा पुढच्या 3 संख्या मिळतील. आता पुढे आपल्याला करायचं आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1 नंतर 3 नंतर 9 नंतर 27 आणि त्यानंतर पुढे आहे 81. म्हणजे जर त्या पद्धतीने जसं आपला वरचा नंबर आहे त्या पद्धतीने जर आपण पॅटर्न पाहिला तर तुमच्या लक्षात येईल जसं इथे 2 ने मल्टिप्लाय केलं होतं पुढची संख्या काढण्यासाठी
तसं इथे पुढची संख्या काढण्यासाठी काय केलंय, आधीच्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करायचं. जो पण आधीचा नंबर आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पुढची संख्या मिळेल. सो बघा आता 3 मिळवण्यासाठी 1 ला कितीने गुणले, 3 ने. किती आलं, 3. आता पुढचा नंबर काढायचा आहे. प्रत्येकाला कितीने गुणायचं आहे, 3 ने गुणायचं. 3 त्रिक 9. पुन्हा 9 गुणिले 3, 9 त्रिक 27. ओके. पुन्हा 27 गुणिले 3, 27 त्रिक 81. तर इथपर्यंत दिलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या 3 संख्या काढायच्या आहेत. म्हणजेच 81 पासून आपल्याला काय करायचं आहे, 3 3 ने गुणायचं. मग पुढची संख्या काय येईल, 81 गुणिले 3, 3 एके 3, 3 आठा 24. ओके, ही आली. त्यानंतर 243 गुणिले पुन्हा 3 करायचं. 3 त्रिक 9, 3 चौक 12, आता गेला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, म्हणजे किती आले 729. आता पुन्हा 729ला 3 ने गुणायचं. 3 नवे 27, 5 गेले 2, 3 दुने 6, 6 आणि 2 8, नंतर 3 7 21, 2187. ह्या आपल्या 3 नंबर पुढच्या विचारलेल्या. म्हणजेच आधी पुढचा नंबर काढण्यासाठी आधीच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 ने. मग त्यानुसार इथे येईल तुमची 243, त्यानंतर 729 आणि मग 2187. अशा पद्धतीने सराव संच 4.2 हे झालेलं आहे. ओके, प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. हे ज्या सिक्वेन्स आहेत हे जे आकृतीबंध आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. संख्यामाला ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सराव करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जे व्हिडिओ आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत, जे 6वीचे कोण मित्र असतील ज्यांना आवश्यकता आहे त्या लोकांना शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.